नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला आरोपी आहे आणि संतोष देशमुखांची हत्या ज्या वेळेसपासून झाली त्यावेळेसपासून हा गायब आहे। हा कुठे सापडत नाही, ना पोलिसांना सापडतो, ना SIT ला सापडतो, कोणाला सापडत नाही। कृष्णा आंधळेच्या मार्गावर बरेच पोलीस पथक आहेत, पोलिसांच्या टीम लावलेल्या आहेत। वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती घेण्याचा प्रयत्न SIT कडून होतो, परंतु आता कृष्णा आंधळे विषयी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि कृष्णा आंधळे सापडण्याच्या मार्गावर आहे। तर नेमकी काय माहिती आहे आणि कृष्णा आंधळे हा सापडू शकतो का, या माहितीनुसार हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी झाली आणि त्या दिवशीपासून बरेच आरोपी या प्रकरणामध्ये फरार होते। काहीच आरोपी होते जे की फरार नव्हते आणि पोलिसांना त्यांना उचलण्यात लवकर यश आलं। परंतु सुदर्शन घुले असो, वाल्मिक कराड असो, विष्णू चाटे तर सापडलाच होता, परंतु त्याच्यासोबतचे सुधीर सांगळे, महेश केदार अशा प्रकारचे आरोपी, जयराम चाटे अशा प्रकारचे आरोपी हे फरार होते आणि त्यामध्ये एक नाव होतं कृष्णा आंधळे। सुदर्शन घुले सोबत कृष्णा आंधळे होता अशा प्रकारची माहिती होती आणि सुदर्शन घुले आणि हे सगळे त्यांच्यासोबतची 3 जण हे सोबत गेले होते गुजरातला। गुजरातच्या गिरनार मंदिरामध्ये ते राहत होते असल्याची माहिती होती आणि ज्या वेळेस त्यांच्याकडले पैसे संपण्याची वेळ आली त्यावेळेस ते तिथून वापस आले। तो म्हणजे कृष्णा आंधळेला त्यांनी पाठवलं। कृष्णा आंधळे पुण्यामध्ये आला, पुण्यामधून तो पैसे घेऊन परतलाच नाही, म्हणून सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबत सुधीर सांगळे जो होता तो पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये ज्या वेळेस हे आले त्याच वेळेस पोलिसांनी तिथं छापा टाकला आणि त्यांना पकडलं, परंतु कृष्णा आंधळे सापडला नव्हता। कृष्णा आंधळे फरार होता आणि आता कृष्णा आंधळे विषयी बरेच तर्कवितर्क लावण्यात आले आणि कृष्णा आंधळे नाशिकमध्ये आहे किंवा कुठे आहे अशा प्रकारची माहिती सांगण्यात आली होती। परंतु आता देशमुख कुटुंबियांच्या घरी एका महिलेचा वावर असल्याचा आढळून आलेला आहे। रत्नागिरीहून एक महिला देशमुख कुटुंबियांच्या घरी आली होती, म्हणजे मसाजोगमध्ये आली होती आणि ज्यावेळेस ती महिला मसाजोगमध्ये दाखल झाली, सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी पोहोचली, त्यावेळेस तिथे काही लोक भेटले तिला, म्हणजे सरपंचाच्या घरी ज्या ठिकाणी मंडप टाकलेला आहे त्या ठिकाणी तिथे काही लोक भेटले आणि त्या लोकांनी थोडीफार विचारपूस केली, तुम्ही कुठून आलात, काय आलात, आणि त्या महिलेनं मात्र तिचा नाव सांगण्यास नकार दिला होता आणि त्या मंडपामध्ये बसलेल्या लोकांना तिनं फक्त एक मागणी केली होती की मी कृष्णा आंधळे विषयी माहिती सांगणार आहे, कृष्णा आंधळे विषयी एकाच माणसाला माहिती सांगणार आहे आणि तो माणूस आहे तो म्हणजे धनंजय देशमुख यांनाच मी ही माहिती सांगणार आहे, बाकी कोणालाही मी कृष्णा आंधळे विषयी माझ्याकडे जी काही माहिती आहे ती सांगणार नाही, अशा प्रकारची त्या महिलेची मागणी होती। परंतु धनंजय देशमुख हे कुठेतरी त्यावेळेस बाहेर होते असं माहिती आहे आणि ते 10:30-11 वाजता संध्याकाळी काहीतरी घरी आले, त्यावेळेस फार उशीर झाला होता आणि ती महिला म्हणाली की मी आता तुम्हाला ही माहिती सकाळी सांगते, आता खूप वेळ झालेली आहे, तुम्ही झोपा, किंवा झोपण्याची वेळ झाली होती त्याच्यामुळे हे दोघेही झोपी गेले किंवा सगळे झोपी गेले आणि ज्यावेळेस सकाळी त्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली त्यावेळेस सगळी माहिती त्यांना सांगितली आणि ती म्हणजे की कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहत होता। कृष्णा आंधळे विषयी मी रत्नागिरी स्थानिक जिथं राहत होती त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक पोलिसांनी मलाच उलट बेजार केलं किंवा मलाच उलट प्रश्न विचारायला लागले, मला परेशान करायला लागले, अशा प्रकारची माहिती त्या महिलेनं धनंजय देशमुख यांना दिली आणि धनंजय देशमुख यांना दिल्यानंतर ती महिला ही वॉशरूमचा म्हणजे फक्त देशमुख कुटुंबियाचंच मी बाथरूम वापरणार अशा प्रकारची मागणी लावून तिनं धरली, परंतु गावकऱ्यांनी किंवा तिथल्या लोकांनी तिला साफ नकार दिला, दुसऱ्याचं बाथरूम तुम्ही यूज करा, परंतु
इथलं देशमुख कुटुंबियाच तुम्हाला बाथरूम काय वापरायचं आहे, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी विचारलं असता त्या महिलेनं कुठलंही उत्तर दिलं नाही आणि ज्या वेळेस गावकऱ्याने नकार दिला की तुम्ही इथलं बाथरूम तुम्ही वापरू शकत नाही, त्यावेळेस ती जी महिला होती ती मस्साजोगच्या बस स्टँडवर गेली आणि बस स्टँडवर गेल्यानंतर ती तिथून पसार झाली आणि तिथून बसमध्ये बसून निघून गेली. तर नेमकं आता हे कृष्णा आंधळे त्याच्यासोबत राहत होता अशा प्रकारची त्याची माहिती आहे. परंतु आता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं चौकशी करण्याची गरज आहे, कारण तिथं जर महिला बनून तो राहत असेल किंवा या महिलेसोबत जर राहत असेल तर नेमका का राहत होता, काय त्याचा उद्देश होता आणि या महिलेचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, ही महिला नेमकी कृष्णा आंधळेच्या ओळखीची होती का, तिनं का त्याला आसरा दिला, अशा प्रकारे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटते या महिलेचं नवीन जे प्रकरण आले कृष्णा आंधळेच्या बाबतीमध्ये, मस्साजोगमध्ये थेट महिला पोहोचली होती, तर या महिलेबाबत तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.